आज ना भूषण बिके निपाड शहरामध्ये जत्रा बघायला गेला होता. ही सर्व फॅमिली भूषण बिकेची प्रेमाची माणसं निघतील असं बिकेला कधीच वाटलं नव्हतं. या प्रेमाच्या माणसांचा चेहरा सांगून जातोय की आनंद काय असतो ते सोपं नाही भाऊ. तर सुरुवात इथून झाली. आले आले पहिले देवीचं दर्शन घेतलं. देवीची मूर्त सुंदर अशी दिसत होती. मग आता वेळ होती जत्रा फिरायची, कारण भूषण बिकेचा आजचा जत्रेचा पहिला दिवस होता. म्हटलं आता बिके जत्रेला आलं म्हटल्यावर वेगळं काहीतरी करावंच लागल ना. अरे इथं तर पहिलेच वेगळं होतं ना. एकीकाळी मोठी अशी रिंग फेकायला मिळायची, आता साध्या बांगड्या. इथं बिकेची काही प्रेमाची माणसं भेटली, भावांना भेटलं, फिरायला निघालो. भूषण बिके थोडा काय पुढे गेला. इथं पण आपली प्रेमाची माणसं भेटली. भाऊ म्हणजे बिके चला आम्ही तुला पाहणं खेळवतो. म्हटलं नको रे बाबा, मला लय म्हणजे लय बे वाटतं. मग सचिनला भेटलं. इथं आलो. संयम म्हणजे बिके मला नाही या गाडीत बसायचंय. म्हटलं लहान राहिला का, याचं लय थट्ट चालू होतं. मग काय दिलं बसून. भूषण बिके काम आता काही सोपं राहिलेलं नाहीये, खूप अवघड झालेलं आहे. या ताई आणि या भाऊंकडून बिकेला इतकं प्रेम भेटतं ना, खरंच मनाला लय म्हणजे लय भारी वाटलं. प्रेमाच्या माणसांनी थोडे फोटो काढले. मग पुढे आलो. इथं पण बिकेची प्रेमाची माणसं भेटली. भावांसोबत थोडस बोललो. काही प्रेमाच्या माणसांना ब्लॉग मध्ये नाही घेता आलं, यासाठी खरंच मनापासून क्षमा. बिके फक्त जत्रा बघायला आला होता. पब्लिक इतकी भेटेल असं कधीच वाटलं नव्हतं. बिके घरी चाललाच होता. छोटा दादू भेटला. दुसरीला तरी बिकेचे ब्लॉग बघतोय. प्रेम नाही तर काय. जत्रेला आपले सगळे भाऊ भेटले. सोमा भाऊ, आकाश भाऊ, अजय भाऊ, रवी भाऊ, पूर्वेश, ऋषिकेश.